दंडवत प्रणाम. दंडोत प्रणाम. आजच्या या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत रंजक आणि आध्यात्मिक स्रोताचा सखोल अभ्यास करणार आहोत. हो, आणि हा विषय खऱ्या अर्थाने चक्रावून टाकणारा आहे. अगदी. म्हणजे आपण सहसा असा विचार करतो की एखादा जुगारी माणूस ज्याच्यावर अफाट कर्ज आहे आणि ज्याचा बायकोशी कडवट वाद झालाय, असा माणूस पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला असतो. पण जर मी असं म्हटलं की याच 3 अत्यंत कटू गोष्टींमुळे एका माणसाला सर्वोच्च ईश्वरीय ज्ञान प्राप्त झालं, तर ऐकायला हे अतिशय विसंगत वाटतं. कारण म्हणजे आपल्याशी घट्ट समजूत असते ना की महापुरुषांचा किंवा अवतारांचा जो प्रवास असतो तो जन्मापासूनच अगदी सरळ आणि पवित्र असतो. हो ना. त्यांच्या आयुष्यात मानवी चुका, व्यसने किंवा साधे कौटुंबिक कलह असूच शकत नाहीत असं आपण मानतो. पण आज आपण ज्या स्रोताच्या सखोल अभ्यास करणार आहोत ना, तिथे हे चित्र पूर्णपणे अनपेक्षित आहे. अगदी बरोबर. आज आपण हरिपाळ देवाची लीळा आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवताराची कथा सांगणाऱ्या एका प्रसिद्ध पोवाड्यावर चर्चा करणार आहोत. आणि या कथेचा आवाका खूप मोठा आहे. हो, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपण एका अशा राजपुत्राची कथा उलगडणार आहोत ज्याचा अचानक मृत्यू होतो, पण तो एका दैवी आत्म्यासह पुन्हा जिवंत होतो. हां, आणि त्यानंतरची कथा तर आणखीनच रंजक आहे. हो, कारण त्यानंतर त्याला द्यूत म्हणजे जुगार खेळण्याचं भयंकर व्यसन लागतं. त्यातून त्याच्यावर डोंगर एवढं कर्ज होतं. बरं. आणि ते कर्ज फेडण्यासाठी पत्नीने दिलेला एक साधा नकार त्याला थेट वैराग्याकडे नेतो. अगदी. आणि तो घरदार सोडून जातो. आणि शेवटी रिद्धपूर येथे श्री गोविंद प्रभूंकडून आत्मज्ञान मिळवून श्री चक्रधर स्वामी म्हणून महानुभाव पंथाची स्थापना करतो. असा हा सगळा रंजक घोषवारा आहे. हा प्रवास जेवढा नाट्यमय ह्याला तेवढाच तो तत्वज्ञानाने भरलेला आहे. कारण यात मानवी जीवनातील सर्वोच्च वैभव आणि सर्वात खालची पातळी या दोन्ही गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव आहे. हो, आणि म्हणूनच सुरुवातीलाच माझ्या मनात एक कुतूहल निर्माण होतं. एखाद्या जवळच्या व्यक्तीने दिलेला साधा नकार एखाद्या माणसाला सर्वोच्च आध्यात्मिक शिखरावर कसा काय नेऊ शकतो? काय आहे ना, हे समजून घेण्यासाठी आपल्याला या कथेच्या अगदी सुरुवातीला जावं लागेल. म्हणजे गुजरातमधल्या त्या नगरात? हो, गुजरात देशातील भरवज नावाचं एक अत्यंत समृद्ध नगर होतं. तिथे राजा विशाळदेव आणि राणी मालईसा यांच्या पोटी हरिपाळ नावाच्या एका अत्यंत देखण्या आणि गुणवंत पुत्राचा जन्म होतो. कमळाशीशी त्याचा अतिशय थाटामाटात विवाह होतो आणि संसार अगदी उत्तम सुरू असतो. म्हणजे सगळं कसं अगदी परीकथेसारखं छान चाललेलं असतं. अगदी. पण अचानक दैवाची गती बदलते आणि हरिपाळ देवाला आजारपण वेढतं आणि यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. अरे बापरे, म्हणजे तारुण्यातच मृत्यू? हो, आणि तो एक क्षत्रिय राजपुत्र असल्यामुळे साहजिकच संपूर्ण राजवाड्यात मोठी शोककळा पसरते. स्मशानात भव्य अंत्ययात्रा निघते आणि सरण रचलं जातं. बरं. पण इथेच कथा एक अत्यंत गूढ वळण घेते. सरणावर ठेवलेल्या त्या मृतदेहात अचानक हालचाल होते आणि तो मृत हरिपाळ देव चक्क पुन्हा उठून बसतो. आणि हाच तो क्षण आहे जिथे पोवाडा सांगतो की इथे ईश्वराची अगाध लीला घडते. बरोबर? अगदी बरोबर. परब्रह्म परमेश्वराने त्या मृतदेहात प्रवेश केलेला असतो. म्हणजे जुना देह, पण जीव मात्र नवा. क्या बात आहे. म्हणजे ते पुन्हा राजवाड्यात परततात? हो, आणि नगरात आनंदाच्या भेरी वाजू लागतात. पण तो पूर्वीचा हरिपाळ नसतो, तर ती एक ईश्वरी कळा असते. एक सेकंड. म्हणजे देह तो जुना, परिजीव नवा, ही जी संकल्पना आहे ती थोडक्यात सांगायची तर आपण जुन्या कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये पूर्णपणे नवीन ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करतो ना, तसं काहीसं एक आहे. म्हणजे बाहेरून ढाचा तोच आहे, सगळं तेच ओळखीचं, पण आतली प्रोसेस करण्याची क्षमता पूर्णपणे नवीन. ही तुलना समजायला चांगली आहे, पण यात एक छोटीशी गोम आहे. कोणती? आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कॉम्प्युटर हा पूर्णपणे निर्जीव असतो, पण इथे मानवी देहाला स्वतःच्या काही सवयी, संस्कार आणि अत्यंत घट्ट अशी सामाजिक बंधनं असतात. बरोबर आहे. परब्रह्माने जेव्हा या मानवी देहात प्रवेश केला तेव्हा केवळ आतली चेतना बदलली नाही, ईश्वराला या भौतिक जगाचा आणि संसाराचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा होता. बरं. आजूबाजूच्या लोकांसाठी तो त्यांचा जुनाच लाडका राजपुत्र होता, पण आतून ती पूर्णपणे ईश्वरी ऊर्जा होती. पण मग इथे मला एक प्रश्न पडतो. जर तो आत्मा साक्षात ईश्वरी होता तर त्याने लगेच आपलं ईश्वरी रूप जगाला का दाखवलं नाही? म्हणजे त्याने पुन्हा सर्वसामान्य माणसासारखा तो संसार का थाटला? हा खूप कळीचा प्रश्न आहे. आपण ज्याला ईश्वरी लीला म्हणतो ना, ती इथेच दिसून येते. जर त्या ईश्वरी जीवाने लगेच चमत्कार दाखवले असते,
हो. किंवा सरणावरून उठून थेट संन्यास घेतला असता तर तो मानवी जीवनाच्या नैसर्गिक प्रक्रियेचा भाग बनू शकला नसता. म्हणजे ईश्वराला मानवी बंधनांचा अनुभव घ्यायचा होता. अगदी. मानवी दुःखाचा अगदी तळापासून अनुभव घ्यायचा होता. संसाराचा साचा जसाच्या तसा ठेवून त्यातून टप्प्याटप्प्याने बाहेर पडण्याची जी प्रक्रिया आहे ती लोकांसाठी एक आदर्श ठरावी, हा मुख्य हेतू होता. अरे वा. पण ईश्वरी अंश असूनही त्यांच्या आत एक मानवी खळबळ उडणं बाकी होते ना? हो, आणि त्यासाठी त्यांनी संसारातील सर्वात मोठा मोह निवडला. द्यूत म्हणजे जुगार? होय. हरिपाळ देवाला जुगार खेळण्याचं भयंकर व्यसन लागतं. होय. साक्षात ईश्वराचा अंश जुगारासारख्या व्यसनात कसा अडकू शकतो हा प्रश्न अनेकांना गोंधळात टाकतो. साहजिकच आहे. पण जुगार हे मानवी मोहाचं आणि लालसेचं अत्यंत टोकदार प्रतीक आहे. जेव्हा माणूस जुगार खेळतो तेव्हा तो केवळ संपत्तीपणाला लावत नसतो, मग तो स्वतःचा अहंकार, आपली प्रतिष्ठा आणि संपूर्ण अस्तित्वपणाला लावत असतो. जुगार माणसाला त्याच्या सर्वात असुरक्षित स्वरूपात उघडं पाडतो. आणि या जुगारात ते प्रचंड संपत्ती हरतात. त्यांच्यावर इतकं अफाट कर्ज होतं की वसुलीसाठी जुगारी लोक थेट राजवाड्याच्या दारात येतात. हो, एका राजपुत्राची प्रतिष्ठा वेशीवर टांगली जाते. आणि तेव्हा हरिपाळदेव एक अत्यंत मोठी शपथ घेतात. कर्ज फिटेपर्यंत अन्न घेणार नाही, ज्याला ते गोपाळाची शपथ म्हणतात. आता ही गोपाळाची शपथ म्हणजे नेमकं काय? बघा, तत्कालीन समाजात गोपाळाची शपथ ही अत्यंत कठोर मानली जायची. गोपाळ म्हणजे साक्षात श्रीकृष्ण किंवा इष्टदेवता. जेव्हा एखादा माणूस अन्नाचा त्याग करून अशी शपथ घेतो तेव्हा तो स्वतःला एका धर्मसंकटात बांधून घेतो. म्हणजे प्राण गेले तरी चालतील पण अन्न घेणार नाही. बापरे, म्हणजे प्राणपणाला लावले. हो, आणि ही शपथ पूर्ण करण्यासाठी ते धावत आपल्या पत्नीकडे कमळाईसाकडे जातात आणि तिचे दागिने मागतात. आणि इथेच कथेला एक अनपेक्षित वळण मिळतं. ती पत्नी ते दागिने देण्यास चक्क नकार देते. ती सांगते, माझे वडील रागावतील. हाच तो क्षण आहे जो संपूर्ण कथेचा गाभा आहे. वरवर पाहता हे व्यसन, ते कर्ज आणि तो कुटुंबातील वाद या खूप नकारात्मक गोष्टी वाटतात. पण याच गोष्टी वैराग्याचं मुख्य कारण बनतात. म्हणजे पत्नीचा तो व्यावहारिक नकार ईश्वरी योजनेचाच एक भाग होता का? नक्कीच. तिच्या जागी ती योग्य असेल, तिला वडिलांची भीती वाटत असेल, पण हरिपाळ देवांच्या आत असलेल्या त्या ईश्वरी जीवाला तो नकार वेगळ्याच पातळीवर जाणवतो. म्हणजे हे एखाद्या पत्त्यांच्या बंगल्यासारखं आहे जो एका हलक्याशा फुंकरीने कोसळतो. अगदी तसंच. म्हणजे तो पत्त्यांचा बंगला म्हणजे त्यांचा संसार आणि ती फुंकर म्हणजे पत्नीचा तो नकार. किती रंजक आहे ना, की एक अत्यंत नकारात्मक सवय आणि एक सामान्य कौटुंबिक वाद हेच सर्वोच्च विरक्तीचे मार्ग बनतात. हो, कारण जिच्या सोबत हा संसार थाटला ती या प्राणावर बेतलेल्या संकटाच्या वेळी पतीच्या प्रतिष्ठेपेक्षा आपल्या वडिलांच्या रागाला जास्त महत्त्व देत आहे. हा एकच विचार त्यांच्या मनावर कोरला जातो. म्हणजे संसाराची असारता, निरर्थकता त्यांना स्पष्ट दिसते. हो, तिथूनच मायेचं बंधन तुटायला मदत होते. राजा ते कर्ज फेडतो, पण हरिपाळ देवांचं संसारातून मन कायमचं उडतं. आणि इथूनच सुरू होतो महाप्रस्थानाचा प्रवास. घर सोडण्यासाठी ते रामटेकच्या यात्रेचं निमित्त शोधतात. ते वडील, आई, पत्नी आणि मुलाला सोडून पालखीतून निघतात. वाटेत एका युक्तीने द्वारपालांना परत पाठवतात आणि केवळ 4 सेवकांसह देऊळवाडा येथे मुक्काम करतात. या घटनेतील विरोधाभास बघा. एका बाजूला संसाराचा त्याग करायचा आहे, पण सुरुवात एका राजेशाही पालखीतून होत आहे. हो, मलाही तोच प्रश्न पडला. त्यांनी थेट संन्यास का घेतला नाही? पालखी, सेवक आणि युक्तीचा वापर करून गुपचूप पळून जाण्याची काय गरज होती? कारण मानवी देहाचं आणि सामाजिक अस्तित्वाचं एक प्रबळ गुरुत्वाकर्षण असतं. जर त्यांनी थेट संन्यास घोषित केला असता तर कुटुंबाने रडून आक्रोश केला असता. कुटुंबाचा भावनिक अडथळा टाळण्यासाठीच ही युक्ती केली गेली. अरे वा. आणि पुढे रात्री सेवक झोपलेले असताना राजेशाही वस्त्र तिथेच टाकून ते एकटेच वणीच्या दिशेने जंगलात निघून जातात. सकाळी उठल्यावर सेवक आक्रोश करतात. अगदी. म्हणजे हे एखाद्या एस्केप रूम सारखं आहे. पण इथे जगाच्या आत जाण्यासाठी नाही, तर जगाच्या बाहेर पडण्यासाठीही सुटका आहे. खूप छान उपमा आहे ही. आणि ती सुटका केवळ शारीरिक नव्हती. मध्यरात्री कपडे तिचे सोडणे हे स्वतःच्या जुन्या अस्तित्वाचं, अहंकाराचं विसर्जन करण्याचं प्रतीक आहे. आणि या त्यागातूनच ते पोचतात रिद्धूपूर मगरात, जिथे साक्षात परब्रह्मरूप गुंडमरावळ म्हणजे श्री गोविंद प्रभू यांच्याशी त्यांची भेट होते. हो, आणि गोविंद प्रभूंचं रूप कसं आहे?
कासोटा सुटलेला, केस मोकळे आणि ते तोंडात काहीतरी चावून फेकत आहेत. ते हरिपाळ देवाला अया अशी हाक मारतात आणि आपला उष्टा प्रसाद देतात. तो प्रसाद स्वीकारताच हरिपाळ देवाला आत्मज्ञान प्राप्त होतं. अगदी बरोबर. हरिपाळ हे नाव लुप्त होतं आणि श्री चक्रधर हे नाव धारण केलं जातं. म्हणजे एखाद्या विलक्षण प्रतिभावान शास्त्रज्ञासारखं हे सगळं वाटतं, ज्याच्या कृती जगाला वेडसर वाटतात पण त्यात प्रचंड गूढ अर्थ असतो. हो, पण इथे एका राजपुत्राने साध स्वीकारणे हे अहंकाराच्या पूर्ण नाशाचं प्रतीक आहे. हे केवळ अन्नग्रहण करणं नसून ईश्वरी ऊर्जेचं हस्तांतरण आहे. पण मला सांगा, आध्यात्मिक गुरुने आत्मज्ञान देण्यासाठी उष्टाप्रसाद हेच माध्यम का निवडलं असेल? कारण उष्टे या संकल्पनेशी समाजाने विटाळ आणि उच्चनीचतेचे नियम जोडले आहेत. जो उच्च कुळाचा असतो तो दुसऱ्याचं उष्ट खाणार नाही. बरोबर. गोविंद प्रभूंना हरिपाळ देवांच्या मनातील तो राजेशाही अहंकार समूळ नष्ट करायचा होता. यामागे वैश्विक समता दडली आहे. म्हणजे आज आपण काय पाहिलं? एका राजपुत्राचा, जुगारीचा आणि शेवटी एका महान अवताराचा प्रवास, ज्याने जगाला भक्ती आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला. अगदी. आणि दैनंदिन जीवनातील व्यावहारिकतेशी जोडायचं झालं तर आपण अनेकदा अपयश किंवा वाईट सवयींना आयुष्याचा शेवट मानतो. पण हरिपाळ देवांच्या कथेत ह्याच गोष्टी सर्वोच्च सत्याकडे जाणाऱ्या पायऱ्या ठरल्या. अगदी खरंय. जाता जाता मला एक विचार श्रोत्यांसमोर मांडायचा आहे. जर साक्षात ईश्वराच्या अवताराला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त करण्यासाठी मानवी व्यसने, नकार आणि सामाजिक चौकटीतून जावं लागलं असेल, तर आपल्या सामान्य आयुष्यातील संघर्ष काय सूचित करतात? कदाचित आपलं सर्वात मोठं नैराश्य किंवा अपयशच हीच आपली सर्वात मोठी आध्यात्मिक जागृती असू शकते का? यावर नक्की विचार करा. खूपच सुंदर विचार. धन्यवाद. आणि याच विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.